मित्रांनो फायनली आंघोळ करून रेडी झाले. मस्त शंकरपाळ्या खातो. शंकरपाळ्या एवढ्या झालेत का नाही, चहा एवढा ओव्हरफ्लो झालाय, सगळीकडे सांडत सांडत आलाय. ड्रॅगनचं झाड एवढं वाढलंय का नाही, त्याच्या मुळे अशा दिसायला लागल्यात. आणि एवढं झाड वाढून ना मुंग्या खायला लागल्या त्या. इथं तर डायरेक्ट ड्रॅगनच तुटले. तर मित्रांनो मी बागेत आलो होतो आणि सहज आकांक्षा यांच्या वावरात आहे ना एक इलायची चीज आहे. एवढीच झाड आहे, त्याला असलं इलायची चीज लागली का ना आपल्या. बांबू तर सगळं पॅक आहे, एक बांबू काढायला लागणार. चटलो बांबूची काठी काढली तरी अजून काही आली नाही. आई इथून आवाज लगेच जातो घरी. आणि बांबूची काठी मोकरच काढली, कारण का इथे एक बांबूची काठी मित्रांनो. तर मित्रांनो मी आईला शोधाय आलो होतो. आई खाल्ल्या वावरात गेली. आईला म्हणलं इकडं आकांक्षा यांच्या वावरात विलायचीचं झाड आहे. आई तिकडे गेल्या वावरात, तिकडं खुरपत बसल्या. तर मित्रांनो ह्या साईडला पावसाचं वातावरण झाले आणि या साईडला पूर्ण पांढरा आभाळ आहे. किती डिफरन्स आहे, इकडं पावसाचं वातावरण झालंय आणि इकडं पावसाचं वातावरण नाही. तर मित्रांनो आता एकटं आई तर वावरात गेलेली, आई काय येऊ शकत नाही आता. तर मित्रांनो आकांक्षा यांच्या वावरात आले, मला काय सापडले हाडक्या. या हाडक्याचा डावात हाणला का नाही डायरेक्ट गोट्या फुटतात. पण आता कोण गोट्या नाही खेळत, परत हायच्याच ठिकाणी ठेवला. तर मित्रांनो हीच ती इलायचीचं झाड. ह्याला असल्या लाल लाल इलायची आहे का नाही, ओहो लाल भडक इलायची आहे सगळ्या. तर मित्रांनो मी आलो होतो परत घरी आकडी घ्यायला, कारण काय ना बांबूने असं हाणे गेले का नाही सगळ्या इलायचीच्या बियाणं लांब पडायच्या. तर मित्रांनो फायनली काठीला आकडा अडकून झालेला आहे, आता मस्त चिचा पडत्या. तर मित्रांनो माझा मोबाईल मी तिथंच ठेवलाय विलायचीच्या झाडाखाली. तर मित्रांनो माझा मोबाईल इथं ठेवलाय. नशीब इथं कोण आलं नाही, हो हो जीवात जीव आला. इथं आसपास मी ना तार शोधत होतो, पण आसपास मला कुठंच तार नाही सापडली. त्याच्यामुळे मला डायरेक्ट घरी जाऊन तार आणावा लागली. तर मित्रांनो डायरेक्टच आकडा निघलाय. ओ हो भाई साहब, अख्खा लाल लाल इलायची चीज निघली. तर मित्रांनो डायरेक्ट फांदीच खाली आणली. ओ हो ह्या फांदीला डायरेक्ट इलायचीच्या चिचा, 3 इलायचीच्या चिचा आहे. एक पकडायला गेलो डायरेक्ट 3 इलायचीच्या चिचा भेटल्या. आकडा गुतला पुढं थोकते तो. कायच बनवलेलं, घरातली वायर तोडून आणली. एवढ्या इलायची चीज पाडल्यात मित्रांनो, बस झाले एवढंच. संडासात नाही नव्हते हिथं कशाचं वर राहिली ड्रेनेज लाईन. तर मित्रांनो इथं ड्रेनेज लाईन सोडलेली आहे ना, हिथून ड्रेनेज लाईन ना वड्याला सोडली आणि वड्यातून ना नदीला सोडली. नदीचं पाणी पिण्याजोगतं पण नाही. आईने तर लगेच खायला चालू केलं. मला बी दे, लाल लाल आहे एकदम. तर मित्रांनो फायनली इलायची चीज पाडून झाली. इलायची चीज पाडायची होती अजून, पण पुढची आकडीच अडकली निघानच. आता जाऊ घरी. कुठून हिथून असं. चला मित्रांनो इकडून जाऊ. ओय पडली होती सावकाश, म्हणून मी म्हणलं होतं सपाटीने जायचं, तुझाच रस्ता आहे. तर मित्रांनो हे असला चढ आहे का नाही, ट्रेकिंग करायला लय मस्त आहे. तर मित्रांनो ह्या आंब्याला आंबे लागलेत, एकदम छोटे आहे, एकदम म्हणजे एकदम छोटे आंबे. आपल्या आंब्यापेक्षा ह्यो आंबा एवढा छोटा आहे का नाही, लय छोटा आहे. पाणी नसन बसलं त्याला,
पप्पाला वाटलं आम्ही आंबा पडते, आम्ही कुठे गेलतो माहिती का, इलायची चीज पाडायला. हा, त्याच्यामुळे पप्पा म्हणले होते डोळ्यात पडन सावकाश. तर मित्रांनो, इलायची चीज पाडून पाडून माझी पेंट एवढी खाली आली का नाही, गरिबी लय वाईट. तर मित्रांनो, इलायची चीज सगळ्या ताटलीत काढून घेऊ. सगळ्या लाल लाल आहे, एक खाली पडली. आणि माझ्या खिशात एवढ्या बिया ठेवल्या होत्या मी सुट्ट्या, जेव्हा आकडी नव्हती नेली ना तेव्हा आहे ना पडलेल्या बिया एवढ्या साठवून ठेवल्या. लाल लाल लय गोडे, हिचीच लाल आहे आखी. तर मित्रांनो, आकांक्षा पण आली विलायची चीज खायला. आकांक्षा यांच्या वावरातच विलायची चीज आहे ना, आकांक्षाला माहित नाही. आकांक्षाला म्हणलं होतं मी वावरात चल विलायची चीज आणायला, आकांक्षा आली नाही. आकांक्षा यांच्या वावराच्या बाउंड्री आईने मगाच्या धरून लावली, आकांक्षा यांची नाही, आकांक्षा यांची नाही. मला नको खातू, लाल लाल आहे, छानी छानी. रियांशला आवडली नाही अजून. खरं रियांशला आवडली असते ना, रियांशनी माघारी घेतली असते. तर मित्रांनो, आभाळ एकदम आता चकचकीत झालं, पावसाचं वातावरण झालं ना, पूर्ण क्लीन झालं. आणि इकडून पण आता सूर्य उगवलाय मस्तपैकी, अंधार झाल्यासारखं झालं होतं. नाही टेकत, टिकते माझे नाकाला लागते, जिबीला लागते नाक. आई फेल झाली. तू कर बरं. तर मित्रांनो, आता मी ट्राय करतो. टेकलं का नाही? कशी टेकावली? हा बघ, टेकलं का नाही बघ ना. रियांश आलाय, रियांशला उतरू जीप टेकते का. गेला उंदीर गेला, उंदीर गेला, उठ 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 उठ. रियांश आल्या आल्या पडला. अरे रियांश अशी जीप टेकव. नाकाला टेकाव की. रियांश जीप धावतोय. रियांश वर घेतोय तो. नाकातला शिंबूड खाशील, नको करू. काय आंब्याला आंबा म्हणते. आंबा नाही, आंबा. आंबा. आता तर डायरेक्ट मोठ्यानेच बोलला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय. मग अशी काय झालं माहिती का, रियाची आणि आत्याचं चाललं होतं बरं का, त्याच्यात मी नुसतं हसलो. आणि रियाला काय राग आला काय माहिती, आणि मी ब्लॉग शूट करत होतो. रियाने इथे नसो लय नाकांनी बेकार बोच करलेले, लय आगाग निघते आता पार्टीची, एवढी आगाग निघते ना. धावतो तुम्हाला, थांबव धावतो. असलं बेकार बोच करायला घेतलाय का नाही, मग कळ नसत्याने बोच करायला घेतलं. इथं पण बोच करत होती, इथं पण 2-3 नकल लागले, पाटल्या पण लागलेली. रियाला काय नसतं आणि पण मला एवढे केले, पण म्हणलं जाऊ द्या, बारीक आहे म्हणून तिला सोडून दिले. बारीक कशाचे काय